नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पिशोर ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 झोपडपट्टी भागातील सिद्धेश्वर मंदिर व नईम किराणा दुकानासमोरील पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातील नागरिक वैतागले आहेत। झोपडपट्टी परिसरात 7-8 दिवसाला पाणी ग्रामपंचायत कर्मचारी सोडतो, ते पण कुठे कमी कुठे जास्त वेळावर सुद्धा पाणी येत नाही आणि ग्रामपंचायतीची पाईपलाईन फुटल्याने पिशोर ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून द्यावी, ही मागणी परिसरातील लोकांनी केली आहे। पिशोर प्रतिनिधी असलम शेख। मलकापूर येथे राज्यस्तरीय पत्रकार सोहळा संपन्न। दिनांक 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने भातरूळ मंडळ मलकापूर येथे राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। जळगाव प्रतिनिधी नितीन सुरवाडे। कार्यक्रमासाठी जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, नांदुरा, खामगाव, बुलढाणा येथून पत्रकार बांधव, संपादक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, MIDC पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तसेच मलकापूर तहसीलदार राहुल तायडे, समतेची निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे या मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी पत्रकारांच्या निर्भीड लेखणीचा गौरव करत सामाजिक बांधिलकीसाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मांडले। पुरस्कार वितरण सोहळ्यात अशोक थोरात साहेबांनी पत्रकारितेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत पत्रकार हे समाजाचा आरसा असून त्यांच्या मेहनतीमुळे समाजातील समस्यांना वाचा फोडली जाते असे गौरव उद्गार काढले। या सन्मानामुळे पत्रकारांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून या क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी त्यांना नवीन ऊर्जा मिळेल। तसेच भाई अशांत वानखेडे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी न डगमगता आपली भूमिका स्पष्ट मांडावी व आपल्या लेखणीतून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे अशांत वानखेडे यांनी सांगितले। राज्यस्तरीय व्यासपीठावर बोदवडच्या आणि भुसावळच्या पत्रकारांनी आपली चमकदार ओळख प्रस्थापित करत पत्रकारिता या क्षेत्रात योगदान देणाऱ्या हे सन्मानपत्र भविष्यातील दिशादर्शक ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। खालील पत्रकारांचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। लोकशाहीचा आत्मा, समाज मनाचं तिसरं नेत्र, समाज प्रबोधनाचं शस्त्र आणि आपल्या संविधानाचं संरक्षणाचं अस्त्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की पत्रकारिता ही समृद्ध व्हावी, संपन्न व्हावी, जिवंत राहावी, तिचं संगोपन व्हावं, संवर्धन व्हावं यासाठी